श्री स्वामी समर्थ. आज समोर आहे फेसबुक फॅमिली. कशा आहात तुम्ही सर्व? आपली जी ट्रिप होती बारामती ते इंदोर आणि हे लग्न सोहळा मी तुम्हाला दाखवत आहे. महाराष्ट्राची मुलगी आणि मध्य प्रदेशचा मुलगा असा हा लग्न सोहळा होता. राजेशाही थाटाप्रमाणे राजवाडासारखा तुम्हाला दिसत असेल. खूप सुंदर असं लग्न होतं. कारण की प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न असतं मुलाचं किंवा मुलीचं लग्न खूप थाटामाटात पार पडलं पाहिजे. आणि अशाच प्रकारे कुटुंबियांनी हे लग्न सोहळा संपन्न केला होता. होळकर कुटुंब हे शेवगाव तालुक्यातील अहिल्यानगर या जिल्ह्यातील आहे आणि हे वास्तव आता बोरवली मुंबई ह्या ठिकाणी राहतात. आणि माझे जे पॅसेंजर होते ते बारामतीचे होते. ACP कमिशनर मुंबई रिटायर. आणि मी यांना घेऊन गेलो होतो आणि खूप काही गोष्टी मला शिकायला भेटल्या. हे ॲडव्होकेट आहेत आणि अशा प्रकारे लग्नाची तयारी चालू होती. नवरदेवाकडचे वराडी नाचत होते. नवरदेव पण खूप चांगला होता, एक्सायटेड होता. आणि कारण की लग्नाचा दिवस बोललो तर तुम्हाला पण, जे तुम्ही व्हिडिओ बघत असेल, तुम्हाला पण तुमच्या लग्नाचे दिवस आठवले असतील. कारण की लग्न हे खरंच खूप महत्त्वाचा विषय असतो. जर जोडीदार म्हणजे पत्नी असो किंवा पती असो जर चांगलं भेटला तर आयुष्य खरंच खूप सुंदर बनतं आणि जगायलाही मजा येते. म्हणून आणि ह्या दोघांची जोडी खरंच चांगली होती आणि लग्न खूपच छान होतं. हे आमचे बाबा आहेत, म्हणजे ज्यांना मी घेऊन गेलो होते. बाबा पण खूप एन्जॉय करत होते आणि मला बोलत होते, अरुण तू इथंच थांब, तू आमच्या सोबतच थांब. म्हणजे एकदम चांगलं त्यांनी मला सांभाळलं आणि जेवण वगैरे, नाश्ता वगैरे सगळं एकदम भारी होतं. आणि ह्या ठिकाणी एवढ्या लांबून कोणीही कोणाच्या लग्नाला जात नसतं. एक योगायोग असतात. हे मुलाचे वडील आहेत आणि ते पण मुलाच्या लग्नात पहा किती एन्जॉय करतायत, डान्स करतायत. आणि खरंच एक महत्त्वाचा क्षण असतो मुलांच्या वडिलांचा किंवा मुलींच्या वडिलांचा. आणि हा नवरीचा भाऊ आहे जो तुम्हाला दिसत आहे. आणि खूप असं सुंदर असं लग्न झालं ह्या ठिकाणी. आणि मला पण लग्न पाहून खरंच मन भरून आलं. कारण की महाराष्ट्रातील मुलगी आणि मध्य प्रदेशचा मुलगा आणि यांची गाठभेट देवानीच बांधली असावी आणि त्यांचं सुखी संसार हा चांगला हो, हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करतो. आणि हे नवरीचे वडील आहेत, ते एअर इंडियामध्ये होते. आणि हे जिजू आणि साला दोघं नाचत आहेत. आणि ह्या दादाचं पण आता लग्न होणार आहे आणि हा पण खूप एक्सायटेड होता. आणि लग्नामध्ये खूप असे काही गेम होते आणि यांनी खूप अचिव्हमेंट केलं आहे. आणि खरंच लग्न सोहळा खरंच आनंदाचा विषय असतो त्यांच्या कुटुंबासाठी आणि मुलींच्या कुटुंबासाठी पण आनंदाचा क्षण असतो. त्यांच्या मावश्या किंवा ना मामा, आत्या हे सगळे लोक आले होते शेवगाववरून. काही लोक मध्य प्रदेश, काही मुंबई, काही बारामती, काही पुणे. कारण की मराठी कुटुंब होतं. जरी नवरदेव मध्य प्रदेशचा असेल तरी काही हरकत नाही, पण तुम्ही साड्या पाहू शकतात. आणि खरंच सुंदर असं लग्न संपन्न झालं. आणि प्रत्येकाचे लग्न करण्याची एक स्टाईल असते, वेगवेगळी असते. ही स्टाईल माझ्यासाठी नवीनच होती, म्हणून मी प्रत्येक क्षणाचा एन्जॉय करत होतो. आणि ही ताई नवरीबाई म्हणजे खूप सुंदर जोडा. हा भाऊ आहे तिच्यासोबतचा, हा दोघं सख्खे बहीण भाऊ आहेत आणि हे त्यांचे आई वडील. आणि खरंच लग्नाचा विषय बोललं तर भारी वाटतं. कारण की लग्न झाल्यानंतर सुखी संसार होणं पण खूप महत्त्वाचं असतो. म्हणून मी पुन्हा एकदा माझ्या स्वामीचरणी प्रार्थना करेल, ह्या दोघांचा संसार खरंच सुखाचा आणि समृद्धीचा व्हावं, हीच स्वामीचरणी प्रार्थना. आणि आता नवरीबाई चाललेली आहे, तुम्ही पाहत असाल. म्हणजे एक मजा येते. मी बॅकग्राऊंड म्युझिक देऊ शकत नाही, पण मला खरंच खूप भारी वाटलं. हा लग्न सोहळा संपन्न झाला आणि खूप काही मला शिकायला भेटले. आपण कधी कोणाबरोबर जरी लग्न करत असेल तर जोडा हा देवच बांधतो, वरूनच बांधलेला असतो. कुठे महाराष्ट्राची मुलगी आणि मध्य प्रदेशचा मुलगा, ही गाठभेट देवानीच बांधलेली असते. आणि हे जे नवरीचे वडील आहेत ते आम्हाला विचारत होते तुम्ही जेवून जावा, म्हणजे प्रत्येक काळजी घेत होते. आणि खरंच हा लग्न सोहळा खूप सुंदर होता. आणि हे जे माझे
पॅसेंजर आहेत, माझे कस्टमर आहेत काका, हे पण वेळात वेळ काढून 2-3 दिवस बारामतीवरून लग्न सोहळ्यासाठी गेले आणि मी मित्रांनो इंदोरवरून पुन्हा निघालो. खूप अशी सुंदर ट्रिप झाली. जर तुम्हालाही माझी कधी गाडी बुक करायची असेल तर स्क्रीनवर माझा नंबर आहे, माझ्याशी संपर्क करा आणि आपली राईड बुक करा. आणि नंतर झोप येत होती म्हणून चहा पिलो आणि सकाळी मी 7-8 वाजेपर्यंत बारामतीत पोहोचेल. मित्रांनो असेच व्हिडिओ पहा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.